नुसती पाहूनच खावीशी वाटणारी ही झणझणीत, चविष्ट आणि सुंदर अशी शेवभाजी कशी करायची? तर अतिशय सोपी रेसिपी आहे. फक्त कांदा आणि ओलं खोबरं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मस्त काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं. रोजचा स्वयंपाक हा आरोग्यदायी असणं तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? आज मी माझ्या किचनमध्ये 2 नवीन सदस्यांचं स्वागत केलंय. द इंडस व्हॅलीचा हा टर्बो कुक ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कॉम्बो. यात मला मिळाली आहे अशी ही सुंदर कढई आणि हा फ्राय पॅन. आपण नेहमी विचार करतो, की स्टीलच्या भांड्यामध्ये मसाला जळतो किंवा खाली लागतो. पण हे ट्रायप्लाय असल्यामुळे यामध्ये उष्णता एकसारखी पसरली जाते. त्यामुळे मसाला अजिबात करपत नाही. त्याचबरोबर यामध्ये झटपट कुकिंग होतं. टर्बो कुक डिझाईनमुळे ना कमी वेळेमध्ये, कमी गॅसवरही स्वयंपाक अगदी पटकन होतो आणि या भांड्यामध्ये उष्णता जास्त वेळ टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे जेवण देखील जास्त वेळ गरम राहतं. तर वापरायला सोपे आणि दिसायला सुंदर असे हे भांडे आहेत. तुम्हाला जर मागवायचे असतील तर तुम्ही इंडस व्हॅलीच्या वेबसाईटवरून किंवा Amazonवरून ही भांडी मागवू शकता. सध्या त्यांच्या साईटवर मस्त असा सेल सुरू आहे. तेव्हा तुम्हाला ही भांडी अगदी कमी दरामध्ये मिळून जातील. तर तुम्हालाही तुमच्या किचनला मस्त असा लूक द्यायचा असेल आणि आरोग्यदायी जेवण बनवायचं असेल, तर ही इंडियाज नंबर 1 असलेल्या ब्रँडची इंडस व्हॅलीची भांडी तुमच्या किचनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर आजच शॉपिंग करा. लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. चला आता बघूया ही चविष्ट शेवभाजी कशी करायची. त्यासाठी काही नाही, अगदी सोपं आहे. तेल गरम झालं की जिरं त्यामध्ये घालायचं. जिरं तडतडलं की तयार केलेलं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. या कढईमध्ये अजिबात वाटण करपलं नाही. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. ते देखील तेलामध्ये छान परतून घेतलं की पाणी घालायचं. पाण्याला चांगली उकळी आली की मंद आचेवर परत रस्सा चांगला शिजू द्यायचा 2 मिनिटं आणि त्यानंतर शेव घालायची आणि एकच उकळी काढायची. गॅस बंद करायचा. मस्त झणझणीत चविष्ट शेवभाजी तयार. तर या सुंदर अशा कढईमध्ये सुंदर आपली ही शेवभाजी तयार झाली. आवडल्यास नक्की लाईक करा.